विद्यार्थी घडवणे म्हणजेच राष्ट्र घडवणे या उदत्त विचाराला जीवनध्येय मानून मी श्री जनार्दन द्वारका नामदेव मेहत्रे दिनांक 16 जानेवारी 2002 पासून देळगाव राजा शिक्षण संस्था देळगाव राजा अंतर्गत माध्यमिक शिक्षक म्हणून अखंड निष्ठेने कार्यरत आहे। गेल्या 25 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात अध्यापन हे केवळ नोकरी नसून समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे या विश्वासानं मी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञान, संस्कार, चारित्र्य, आत्मविश्वास, नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे। मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण, कार्यानुभव, व्यक्तिमत्व विकास, कला रसस्वाद तसेच इतर विषयांचे दर्जेदार, विद्यार्थी केंद्रित आणि परिणामकारक अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक विकास साधण्यावर माझा नेहमीच भर राहिला आहे। माझ्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा विद्येच्या मंदिरातील आराध्य दैवत आहे आणि त्याला सुसंस्कृत, स्वावलंबी, कर्तृत्ववान व आदर्श नागरिक म्हणून घडविणे हेच माझ्या शिक्षक जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे। शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संस्काराची पवित्र भूमी आहे। त्यामुळे शाळा स्वच्छ, सुंदर, हरित, पर्यावरणपूरक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण व्हावी। विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, सहकार्य, कृतज्ञता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित व्हावी। तसेच शाळेची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ व्हावी यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले। केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा, सामाजिक वनीकरण व वन विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद बुलढाणा, नगर परिषद देळगाव राजा, पंचायत समिती देळगाव राजा, सिंदखेड राजा द्वारा निर्देशित विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, गोसंवर्धन आदी अभियानांमध्ये सक्रिय सहभाग घेत एक पेड़ माँ के नाम, हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, आनंददायी शनिवार, आरोग्य उपक्रम, वाचन प्रेरणा अभियान, राष्ट्रीय मतदार दिन, जागतिक पर्यावरण दिन, जागतिक वसुंधरा दिन, जागतिक ओझोन दिन, वन महोत्सव, व्याघ्र संवर्धन जनजागृती, पर्यावरण संवर्धन जनजागृती, पर्यावरण पूरक सण उत्सव जनजागृती, पालक भेटी, शिक्षक विद्यार्थी पालक सुसंवाद मेळावे, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष अध्यापन, प्रेरणादायी व्याख्यानमाला, स्काउट गाईड चळवळ, क्षेत्रभेटी, ग्रंथ प्रदर्शन, प्रज्ञाशोध परीक्षा, हस्ताक्षर सुधार, शब्दसंपदा विकास, पुस्तक वाचन, पुस्तक लेखन, वक्तृत्वकला व नेतृत्व विकास, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व सामाजिक संशोधन व लेखन, सीड बँक, प्लास्टिक बँक, मनी बँक, जीके बँक यासारख्या अनेक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली। या कार्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ, शैक्षणिक प्रगती, पर्यावरण प्रेम, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित झाले। शाळेचा शैक्षणिक व सामाजिक नावलौकिक वाढला आणि समाजातही सकारात्मक परिवर्तन घडून आले। माझ्या कार्याची दखल शासन, प्रशासन आणि समाजाने वेळोवेळी घेतली। महाराष्ट्र शासनाचा सन 2012चा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार स्वरूप 50,000 रुपयांचे रोख पारितोषिक, मानपत्र, स्मृतिचिन्ह व महावस्त्र शाल श्रीफळ देऊन मला गौरवण्यात आले। तसेच पर्यावरण रत्न, पर्यावरण मित्र, शिक्षण रत्न, शिक्षक रत्न, समाजभूषण, समाज गौरव, बापू यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले। पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यामुळे शाळेला बेस्ट इको क्लब पुरस्कार प्राप्त झाला। तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली। शिवाय देळगाव राजा नगर परिषदेने माझी नगरपालिकेच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक केली, तर सामाजिक वनीकरण विभागाने मास्टर ट्रेनर म्हणून माझी नियुक्ती केली। देळगाव राजा नगर परिषदेसह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा जिल्हा, शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा, सामाजिक वनीकरण विभाग सिंदखेड राजा, देळगाव राजा, बुलढाणा, अमरावती, पुणे विविध सामाजिक संस्थांनी शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य, शोधनिबंध, ऐतिहासिक व भौगोलिक संशोधन,
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती मोहिमांमधील कार्याची विशेष दखल घेत मला गौरविले. या सर्व यशामागे माझ्या देळगाव राजा शिक्षण संस्था देळगाव राजाचे सन्माननीय अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, संचालक व सदस्यगण तथा शाळेचे सेवानिवृत्त व विद्यमान प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी दैवत, पालकवृंद, समाज बांधव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे आईवडील व सर्व वडीलधारे, नातलग, माझी प्रिय धर्मपत्नी, लाडका मुलगा, लाडकी मुलगी, शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रातील मित्रमंडळ यांचे अमूल्य सहकार्य आहे. त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन, सहकार्य, प्रत्येक पावलावरील निरपेक्ष सहकार्य व माझ्यावरील अतूट विश्वासामुळेच अनेक अशक्य वाटणारी उद्दिष्ट मला साध्य करता आले. परमपूज्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, आईसाहेब जिजाऊ, महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, साने गुरुजी, दत्तात्रय वारे सर, सयाजीराव शिंदे सर, श्री हेरम कुलकर्णी सर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देळगाव राजा शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व शाळा गुणवत्तेच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याचा माझा संकल्प आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, उत्कृष्ट संस्कार आणि जीवनमूल्य देत त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणे हेच माझे अंतिम ध्येय आहे. आजही माझ्या मनात एकच भावना आहे. माझा प्रत्येक श्वास शिक्षणासाठी, प्रत्येक विचार विद्यार्थ्यांसाठी आणि प्रत्येक प्रयत्न राष्ट्र निर्मितीसाठी. या पुढील काळातही मी शिक्षण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवा या मूल्यांचा ध्यास घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड कार्यरत राहीन. माझ्या 25 वर्षाच्या कालखंडातील अनेक महत्त्वपूर्ण बाबींपैकी काही महत्त्वाच्या बाबी आवर्जून सांगेल. मी माझ्या 25 वर्षाच्या कालखंडात शाळेत वैयक्तिक कामासाठी मोबाईलचा वापर अजिबात केला नाही. शाळेत एकतर मोबाईल टोटली स्विच ऑफ असतो किंवा सायलेंट करून लॉकरमध्ये ठेवला जातो. 25 वर्षात मी एकदाही शाळेत सिव्हिल ड्रेसवर गेलो नाही. 25 वर्षात एकदाही शाळेत उशिरा गेलो नाही व वैयक्तिक कामासाठी शाळा सुटण्यापूर्वी शाळेच्या प्रांगणाबाहेर गेलो नाही. 25 वर्षात अध्यापन सोडून एकदाही वर्गात बसलो नाही. शैक्षणिक सत्र 2017-18 मध्ये एकही CL व EL घेतलेली नाही. मला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. माझ्या मनात सर्वांबद्दल सदैव प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सहानुभूती व सहकार्य वृत्ती आहे. आतापर्यंतचे संपूर्ण आयुष्य विद्यार्थी दैवतांप्रती कृतज्ञता भाव जोपासत त्यांच्याप्रती पूर्ण समर्पण ठेवून जगत आलेलो आहे. वसुंधरा संवर्धनासाठी मागील वर्षापासून सन 2025 मी आमच्या धरती बचाव मिशन परिवाराच्या माध्यमातून विश्वविक्रमी शतकोटी बीज संकलन, बीजारोपण, बीज वितरण, वृक्ष वितरण, सौभाग्य वटवृक्ष रोपण, स्मृती वृक्षरोपण, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महावाचन चळवळ, संविधान साक्षरता निर्माण होण्यासाठी संविधान जनजागृती अभियान, प्रदूषण जनजागृती अभियान हाती घेतले असून याला समाजातून रक्कम पाठबळ मिळत आहे. प्रदूषण जनजागृती अभियान हाती घेतले असून याला समाजातून भक्कम पाठबळ मिळत आहे. सन 2025 व 26च्या 15 जुलैपर्यंत 7 कोटींपेक्षा अधिक बिया संकलित झाल्या. त्यापैकी बहुतांश वृक्ष बीजांनी धरती मातेची ओटी भरली तर त्यातील बऱ्याचशा बिया समाजाला वितरित केल्या. हा उपक्रम निरंतर सुरू राहील हे अभिवचन. माझ्या या प्रवासात मोलाचे सहकार्य करणाऱ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, समाजबांधव आणि माझ्या विद्यार्थी दैवतांना तथा माझ्या कुटुंबियांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रमंडळी व नातलग यांना मी कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन करतो. विद्यार्थी घडतील, शाळा घडेल, समाज घडेल आणि त्यातूनच समर्थ, सुसंस्कृत व विकसित भारताची पर्यायाने दिव्य विश्वाची निर्मिती होईल. माझ्या देळगाव राजा शिक्षण संस्था देळगाव राजाच्या ग्लोबल इमेज मेकिंगसाठी व विद्यार्थी दैवतांच्या समतोल व सर्वांगीण विकासासाठी मी सदैव वचनबद्ध. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जगत, जय वसुंधरा. आपलाच निस्सीम सेवक वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहत्रे, माध्यमिक शिक्षक, देळगाव राजा हायस्कूल, देळगाव राजा, तालुका देळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. संपर्क 8275233377.